नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 5 मार्च 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत जगातील सर्वात जुन्या रॉक आर्टचा नुकताच शोध लावण्यात आलेला आहे. या संदर्भात माहिती. एच-पी-व्ही लसीकरण मोहिमेची नुकतीच सुरुवात देखील करण्यात आलेली आहे. ही लस का महत्त्वाची आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत. तसेच रेस्ड फ्लोअर सेमीकंडक्टर सुविधेचे नुकतेच उद्घाटन करण्यात आलेले आहे. हे नेमके काय आहे या संदर्भात देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूया कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. 2030 पर्यंत भारत कॅनडा द्विपक्षीय व्यापाराचे लक्ष्य किती ठेवलेले आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, $50 अब्ज. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 5 मार्च. 5 मार्च 1851. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण म्हणजेच GSI या संस्थेची स्थापना आजच्या दिवशी करण्यात आलेली होती. याचं ठिकाण आहे कोलकाता. 5 मार्च 2019. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेला आजच्या दिवशी सुरुवात करण्यात आलेली होती आणि याची सुरुवात वसराल, गुजरात या ठिकाणी करण्यात आलेली होती. बाजू चित्रामध्ये तुम्ही श्रमयोगी मानधन या संदर्भात अजून माहिती पाहतच आहात. ₹3000 पेन्शन या योजनेमध्ये दिले जातं, जे 60 वर्षाच्या नंतर हे देण्यात येतं. 5 मार्च 1931. दुसऱ्या गोलमेज परिषदेपूर्वी गांधी आयर्विन करार हा आजच्या दिवशी झालेला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. जगातील सर्वात जुने रॉक आर्ट गुहा चित्र कुठे सापडलेले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, इंडोनेशिया. जगातील सर्वात जुन्या रॉक आर्टचा म्हणजेच गुहाचित्राचा नुकताच शोध लावण्यात आलेला आहे. इंडोनेशियातील सुलावेसी बेटावर नुकताच हा जगातील सर्वात जुन्या रॉक आर्टचा शोध लागलेला आहे. हे गुहाचित्र किमान 67,800 वर्ष जुने असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितलेले आहे. हे एक मानवी हाताचे स्टेन्सिल असून त्यातील बोटांचा आकार प्राण्यांच्या नखाप्रमाणे करण्यात आलेला आहे. हे चित्र दक्षिण पूर्व सुलावेसी जवळील मुना बेटावरील लियांग मेटांडोनो नावाच्या गुहेमध्ये सापडलेले आहे. लक्षात घ्या, इंडोनेशियातील सुलावेसी बेटावर जगातील सर्वात जुन्या रॉक आर्टचा शोध लागण्यात आलेला आहे. या शोधामुळे कलेचा उगम युरोपमध्ये झाला हा जुना समज बदलला असून आशियातील मानवी संस्कृती किती प्राचीन होती हे आता सिद्ध झालेले आहे. शास्त्रज्ञांनी लेझर ऑब्झर्वेशन, युरेनियम सिरीज या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या चित्राचे वय निश्चित केलेले आहे. यापूर्वी याच बेटावर 51,200 वर्ष जुने डुकराचे चित्र सापडलेले होते, जे जगातील सर्वात जुने कथा सांगणारे चित्र मानले जात होते. आणि आता पुन्हा एकदा याच बेटावर हे सर्वात जुने रॉक आर्ट म्हणजेच गुहाचित्र आता सापडलेले आहे. पुढचा प्रश्न. राष्ट्रव्यापी एच-पी-व्ही लसीकरण मोहिमेची सुरुवात कुठून झाली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अजमेर. ह्युमन पॅपिलोमा व्हायरस म्हणजेच एच-पी-व्ही लसीकरण मोहिमेची नुकतीच सुरुवात करण्यात आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील अजमेर येथून 14 वर्षांच्या मुलींसाठी राष्ट्रव्यापी ह्युमन पॅपिलोमा व्हायरस म्हणजेच एच-पी-व्ही लसीकरण मोहिमेची सुरुवात केली. हा उपक्रम गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरुद्धच्या भारताच्या लढाईतील एक ऐतिहासिक टप्पा आहे. त्यामुळे लक्षात घ्या, एच-पी-व्ही लस ही कशासाठी उपयुक्त आहे? तर गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरुद्ध ही अतिशय उपयुक्त अशी लस आहे. आणि याची सुरुवात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील अजमेर या ठिकाणाहून केली. पुढचा प्रश्न. जगातील सर्वात मोठ्या रेज्ड फ्लोअर सेमीकंडक्टर क्लीन रूमचे उद्घाटन कुठे झाले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सानंद. जगातील सर्वात मोठ्या रेज्ड फ्लोअर सेमीकंडक्टर सुविधेचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. गुजरातच्या सानंद येथे मायक्रॉन टेक्नॉलॉजीने जगातील सर्वात मोठ्या रेज्ड फ्लोअर सेमीकंडक्टर क्लीन रूम पैकी एक असलेल्या सुविधेचे उद्घाटन केले. या क्लीन रूमचा विस्तार तब्बल 5 लाख चौरस फूट आहे, ज्यामुळे ती जगातील सर्वात मोठी सिंगल फ्लोअर असेंब्ली क्लीन रूम ठरलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 फेब्रुवारी 2026 रोजी या सुविधेचे उद्घाटन केले. ही भारताची पहिली प्रगत मेमरी एटीएमपी म्हणजेच असेंब्ली टेस्टिंग मार्किंग अँड पॅकेजिंग साईट आहे. येथून तयार करण्यात आलेली पहिली DRAM मॉड्यूल्सची खेप डेल टेक्नॉलॉजीजला पाठवण्यात आलेली आहे. मायक्रॉन आणि भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रकल्पामध्ये अंदाजे $2.75 अब्ज गुंतवण्यात आलेले आहे. ही क्लीन रूम क्लास 1000 श्रेणीची आहे, जिथे हवेतील सूक्ष्म कणांचे प्रमाण अत्यंत नियंत्रित ठेवले जाते. त्यामुळे लक्षात घ्या, अतिशय अशी ऑड फॅक्ट ही आहे. जगातील सर्वात मोठ्या रेज्ड फ्लोअर सेमीकंडक्टरचे उद्घाटन कुठे करण्यात आलेले आहे? तर गुजरातमधील सानंद या ठिकाणी याचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न. होर्मुझचे आखात
कोणत्या 2 आखातांना जोडते? अतिशय चर्चेमध्ये असलेली ही न्यूज आहे आणि आपल्याला या आखाताबद्दल संपूर्ण डिटेलमध्ये माहिती असणं खूप खूप आवश्यक आहे. हॉर्मुझचे आखात कोणत्या 2 आखातांना जोडते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पर्शियनचे आखात आणि ओमानचे आखात. तर बाजूच्या मॅपमध्ये तुम्ही हे स्पष्ट पाहू शकता, की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ म्हणजे जो एक टिप तो तुम्हाला दिसत आहे सर्कल केलेला, हा यालाच स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ म्हणजेच हॉर्मुझची सामुद्रधुनी असे म्हटले जाते. आणि ही हॉर्मुझची सामुद्रधुनी पर्शियन गल्फ आणि अरेबियन सी या 2 मोठ्या समुद्रांना जोडण्यात येते. आणि ही अरेबियन सी म्हणजे ॲक्चुअली आहे काय, तर याला ओमानचे आखात म्हटले जाते. म्हणजे थोडक्यात ही सामुद्रधुनी पर्शियनचे आखात आणि ओमानचे आखात यांना जोडते. ती इराण आणि ओमान यांच्या दरम्यान आहे. सध्या चर्चेमध्ये काय आहे, तर पश्चिम आशियातील तणाव म्हणजेच विशेषतः इराण संबंधित जो तणाव आहे, हा वाढला आहे आणि यामुळे सामुद्रधुनीचा प्रश्न आता समोर आलेला आहे. इराणकडून ही सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी वारंवार दिली जात आहे. यामुळे जागतिक तेल पुरवठ्यावर मोठा परिणाम देखील होऊ शकतो. जगातील सुमारे 20% कच्चे तेल हे याच मार्गातून वाहतूक होते. सौदी अरेबिया, इराक, UAE, कुवेत यांसारख्या तेल उत्पादक देशांचे तेल याच मार्गाने बाहेर जाते. ही सामुद्रधुनी जर बंद झाली, तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तेलाचे दर हे झपाट्याने वाढू शकतात. हा मार्ग खूप अरुंद आहे, म्हणजे सुमारे फक्त 33 किलोमीटर याची रुंदी आहे आणि त्यामुळे नौदलाच्या हालचालींसाठीही हे एक अतिशय संवेदनशील असे क्षेत्र आहे. आणि नुकतंच इराण-इस्रायल युद्धामध्ये आता हे अतिशय चर्चेमध्ये असलेले आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवर 100% प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. पुढचा प्रश्न, रायसिना संवाद 2026 चे प्रमुख पाहुणे हे कोण आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अलेक्झांडर स्टब. तर 11वा रायसिना संवाद 2026 हा नुकताच आता पार पडणार आहे. 5 ते 7 मार्च 2026 या कालावधीमध्ये हा नवी दिल्ली या ठिकाणी पार पडेल. यंदाची थीम आहे संस्कारा, असर्शन, अकोमोडेशन अँड ॲडव्हान्समेंट म्हणजेच परंपरा, आत्मविश्वासपूर्ण मांडणी आणि प्रगती यांचा संगम दर्शवणारी ही संकल्पना आहे. या 11व्या रायसिना संवादाचे प्रमुख पाहुणे आहेत अलेक्झांडर स्टब, जे फिनलँडचे राष्ट्रपती आहेत. याची आयोजक संस्था आहे ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन म्हणजेच ORF आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालय भारत. हा भारताचा प्रमुख भूराजकीय आणि धोरणात्मक मंच आहे. जागतिक नेते, धोरणकर्ते, तज्ज्ञ आणि उद्योग या क्षेत्रातील प्रतिनिधी यामध्ये सहभागी असल्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारण, सुरक्षा, अर्थव्यवस्था व तंत्रज्ञान यावर या संवादामध्ये म्हणजेच या रायसिना संवादामध्ये चर्चा अपेक्षित आहे. लक्षात घ्या 11वा रायसिना संवाद 2026 नवी दिल्ली या ठिकाणी तो दरवर्षी पार पडतो आणि या वर्षीचे प्रमुख पाहुणे आहेत अलेक्झांडर स्टब, फिनलँडचे राष्ट्रपती. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, HPV लस ही कोणत्या आजाराविरुद्ध काम करते? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 स्तनाचा कर्करोग, पर्याय क्रमांक 2 फुफ्फुसाचा कर्करोग, पर्याय क्रमांक 3 गर्भाशय मुखाचा कर्करोग आणि पर्याय क्रमांक 4 त्वचेचा कर्करोग. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी आता ही लस कोणत्या आजाराविरुद्ध आहे हे सर्वांनी आता कमेंटमध्ये सांगायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.